हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर हे लाडू गव्हाच्या पिठाचे आहे। तर आता आपण गव्हाच्या पिठाला तुपामध्ये चांगलं शेकून घेणार आहोत आणि हे लाडूचं आपण पीठ कसं तयार केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिल्या दिवशी आपल्याला किती लाडू करायचे आहे त्यानुसार आपण गहू आणायचे आहे आणि ते थोडेसे ओलसर करायचे आहे पाण्याने। पाणी आणि तेल लावून आपण त्या गव्हाला थोडंसं ओलसर केल्यानंतर पांढऱ्या फडक्यामध्ये त्यांना रात्रभर बांधून ठेवायचं आहे। मग ते गहू आपण दळून आणायचे आहे आणि त्याची पिठी करून आणायची आहे। आणि त्याच तर नेहमी आपण मैद्याचे लाडू खात असतो तर मैदा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो, तर ह्या गव्हाच्या लाडूने आपल्या मुलांना पौष्टिक असा पदार्थ त्याच्यामुळे मी गव्हाचे लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि हे लाडू माझ्या मुलांना खूपच आवडलेले आहे। तर एकदा हे नक्की ट्राय करून बघा, लाडू खूप छान लागतात। तर आता आपण हे चांगलं परतवून घेतलेलं आहे तुपामध्ये गव्हाचं पीठ। तर बघू शकता की पिठाचा कलरही बदललेला आहे आणि चांगलं भाजलेलं पण आहे। त्याच्यात आपण पिठी साखर टाकणार आहोत। तर प्रमाण मीने 2 वाट्या घेतलेल्या होत्या आणि त्याला साखर 1 वाटी घेतलेली आहे आणि रवा अर्धी वाटी घेतलेला आहे। तर पहिले आपण त्या पिठामध्ये पिठी साखर मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर आपण तो रवा पण तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मग रव्यालाही या पिठामध्ये मिक्स करणार आहोत आपण। तर आपण गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पिठी साखरही मिक्स केलेली होती। तर अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण कढईमध्ये तूप टाकणार आहोत आणि रवा पण चांगला परतवून घ्यायचा आहे। रवा परतल्यानंतर आपण त्याच्यात तो मिक्स करणार आहोत। नंतर काजू बदाम पण टाकायचे आहे, थोडेसे वेलदोडे टाकायचे आहे आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण लाडू बांधायला पीठ तयार आहे। तर माझी लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। बाय।